रप्तानी आहे कंपोस्ट कुटुंबी तालुका देवणी जिल्हा लातूर. त्या भागातला मी शिवसैनिक आहे. असं मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या पूर्ण देशामध्ये शिवसेना वाढली पाहिजे, हीच माझी एक भावना आहे. म्हणजे खरं म्हटलं तर साहेब तुम्ही सांगा जे तळागाळात शिवसैनिक आहेत, सर्वसामान्य शिवसैनिक आहेत, त्यांना खरं तर चांगल्या जबाबदारी घ्यावं लागते, काम करावं लागते. पक्षाचे लोक चांगलं त्यांना साथ देत नाहीत म्हणून पक्ष आपल्या खाली गेलेली आहे बस. अच्छा, म्हणजे अडचण फक्त नेत्यांमुळे. हा, नेत्यांमुळे अडचण नाही, पण नेत्याने समजून घेतलं पाहिजे. खरं म्हणलं तर नाही, समजून घेत नाही म्हणजेच अडचण आहे. समजून घेत नाही म्हणजे काय, समजून तर घेतलं पाहिजे. तेच शेवटी तुम्हाला हीच कंडिशन असल्यामुळे आपली पक्ष पूर्ण संपून गेलेली आहे. बरं, यासाठी आपल्याला. तुमचा जिल्हा कोणता? लातूर जिल्हा. लातूर जिल्हा. हो साहेब. एवढंच माझं व्यक्त आहे. ठीक आहे. पंकजी बोला. 1 घंटा लागेल मला. तुम्हाला तर माझा परिचय आहे साहेब. मी प्रॉपर आहे हिंगोली विधानसभा, हिंगोली जिल्हा, हिंगोली शहरामध्ये असतो. पंकज सतीशराव दहिवाल. मी साधारण 2005 पासून, म्हणजे मी 5वीला असताना तेव्हापासून मी शिवसेनेत काम करतो. म्हणजे एक बाल शिवसैनिक म्हणून. जेव्हा पहिल्यांदा मी बाळासाहेबांचं भाषण ऐकलं होतं, तिथे एक स्टेडियम आहे परभणीमध्ये, त्या टायमाला सभापती साहेबांच्या त्या टायमाला तेवढ्या गर्दीत घुसून साहेबांच्या जवळ गेलो, साहेबांनी जवळ बोललो. त्या टायमाला फोटो वगैरे असं काही तेव्हा नव्हतं ना. आता सध्याचं जे स्थिती आहे समजा, तर जे पदाधिकारी आहेत समजा, तर ते पदाधिकारी पदाला शोभा असं काम करत नाहीत ना. त्याच्यामुळे कुठेतरी पक्ष मागे चाललाय. मग काय की जे पदाधिकारी आहेत त्यांनी जर तसं काम केलं तर मी काय म्हणतो, सेना आहे, संपलेली नाही. फक्त जे आपले मनी आहेत, जसं म्हणतो ना की माळीचे सगळे मनी एक ठिकाणी आले, तेव्हा मग आपल्याला वापस पहिली ती ताकद होती साहेबांची, ती ताकद वापस तयार होईल. मग यासाठी फक्त असं पाहिजे की असा एखादा नेता पाहिजे चांगला, की ज्यानं ह्या सगळ्या शिवसैनिकांना पाहिलं पाहिजे. नाही तर कमीत कमी काही टीम पाहिजे अशी की राज्यातल्या शिवसैनिकांचं म्हणजे मन त्यांनी ओळखलं पाहिजे. मग त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या प्रत्येक अडचणीवरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. तर कसं खालच्या शिवसैनिकांचं कोणी म्हणजे पाहतच नाही ना. समजा मी एखादं आंदोलन केलं, माझं केस पडली, काय झालं, तर कोणी जिल्हा प्रमुख येत नाही, शहर प्रमुख येत नाही, काहीच नाही. ही माझी एक वैयक्तिक भावना नाही काही, ही महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच भावना आहे. तालुका असो, गाव असो, कुठंच असो. मग ह्याच्यामुळे कुठेतरी पक्ष खाली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही जेव्हा कोणाला पद देता समजा एखाद्याला, काय बघून देता तुम्ही पद? निष्ठा बघून द्या ना पद तुम्ही. निष्ठा कधी बघणार तुम्ही? पैसा बघून देता. पैसा, हा. मग पैसा इथे महत्वाचा नाही पाहिजे, इथं काम महत्वाचं पाहिजे, निष्ठा महत्वाची पाहिजे. आता आम्ही काय, माझ्या कामाचं पाहू नका, बाकी खालच्या शिवसैनिकाच्या कामाचं पहा. आता आम्हाला काय, खालच्या शिवसैनिकाला असं वाटतं की पुन्हा एकदा 2029 मध्ये उद्धव साहेबांनी सीएम व्हावं. ते पण सोबळावर, कोणाची साथ नको, ना काँग्रेसची नको, ना राष्ट्रवादी नको, कोणाचीच नको, काय नको. जे आपली पहिली भावना आहे, जे आपलं पहिलं आहे टार्गेट, तेच फक्त बस. म्हणजे आपलं मजबूत परत एकदा हिंदुत्वच बस, आपल्याला दुसरं काहीच नको. कारण शिवसेनेचा अजेंडाच हिंदुत्वच आहे पहिल्यापासून. म्हणजे हे माझं म्हणणं नाही, हे खालच्या ग्राउंडच्या सर्व शिवसैनिकांचं असंच आहे. फक्त काय की माहिती का, की जे पदाधिकारी तुम्ही निवडतात तिचं पहिले पहा, खरंच तू काम करतोय का. नुसतं पैसा आहे, खुर्चीत बसलाय आणि उगाच जेव्हा काय होतंय महाराष्ट्रामध्ये, तेव्हा गटप्रमुख म्हणून आवाज देतात, त्या बाहेर निघतात, कामधंदा सोडतात आणि उभं राहतात. पण ऐन वेळेला त्याचंही काही पडलं असेल किंवा त्याची काय म्हणजे गरज लागली किंवा त्रास होत असेल, तुम्ही पण उभं राहा ना तेव्हा. आता एखादा शिवसैनिक आला, त्याला सैनापूरमध्ये यायचंय, तर त्याला वर येऊ येत नाही. काय येत नाही? मातोश्री ठीक गोष्ट आहे, साहेब खूप मोठे आहेत, शिवसैनिकाला साहेबांना भेटण्याचं काही एवढं काही हे नसते. पण कमीत कमी एक शिवसैनिक आलाय, त्याची भावना काय आहे. आता एक रायगड का सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शिवसैनिक होता, एक शाखा आहे, त्याची तुटली शाखा. तर तो म्हणतो की शाखा मी स्वतः 4 लोकांना घेऊन शाखा बांधण्यासाठी तयार आहे. तिकडचा तालुका प्रमुख बघत नाही, तो शिवसैनिक इथं आला सेना भवनला. कोणत्या तालुका? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग तालुका. हो, तिथे एक गाव आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आहे ना, जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग वेगळा तालुका, म्हणजे जिल्ह्यात तालुका असतोच. तर तिथे गाव आहे, कोणतं गाव? कुठलं गावाचं माहिती नाही मला. पण तो इथं आला होता. त्यांचं नाव सुभाष आहे. सुभाष आहे, सुभाष ईश्वरकर. ते येणार होते सर साहेब, त्यांचं काय तर जॉबला असल्यामुळे ते नाही आले. ते आला, नेत्यांना भेटला की साहेब माझी शाखा अशी झालेली आहे
आणि मी बांधण्यासाठी तयार आहे, म्हणजे स्वतः बांधण्यासाठी तयार आहे. हा. तुमच्याकडून काही आर्थिक म्हणजे पक्षाकडून काही आर्थिक भेटली तर काय हरकत नाही. आणि मिनिमम काय 20-40 हजारामध्ये शाखा बनायला तयार होती. बर. तिकडचा नगराध्यक्ष आपलाच आहे, जो झाला तिकडचा सध्या उद्धव साहेबांचाच आहे. तिकडे तालुका प्रमुख, त्या तालुका प्रमुखाला बोललो तर फोन होते पण मला काहीच तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख फोन होत नाही काय नाही. मग एक शिवसैनिक शाखा बांधण्यासाठी एवढी स्वतः धडपड करतोय, स्वतःचं घर दार गेलं खड्ड्यात म्हणतो तो, म्हणजे त्याच्यावर पाणी टाकतो स्वतः, पण शाखा माझ्यासाठी महत्वाची हे बघतो तर त्याला कोणी मदतच नाही करत. मग शिवसैनिकाला कुठं मदत केली काय केली त्यांचं एक पत्र मागून घ्या. ठीक आहे ना, त्यांचं एक पत्र मागून घ्या. त्यांना म्हणावं काय करा, पुढच्या कार्यक्रम म्हणजे पुढच्या बुधवारी त्यांना बोलून घ्या. बरोबर. त्यांचा शाखेचा जो काही विषय असेल ना त्यांना मी स्वतः मदत करतो, काय आपणही त्यांना मदत करू. बरोबर. आणि ते पत्र आणून त्यांना आदरणीय उद्धव साहेबांपर्यंत त्यांचं पत्र आपण पोहोचू. बरोबर ना. कारण त्या जिल्ह्यात बहुतेक पावसाचं म्हणजे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या भागात प्रमाण जास्त असतंय. तर तो म्हणजे फक्त पत्र टाकून मला फक्त आणि शाखा आम्हाला निर्माण माहिती करायचं आहे, आहे. 5,000 रुपये. त्यांना काय करा, तुम्ही त्यांचा व्हिडिओ मागून घ्या त्या शाखेचा. ठीक आहे. नाही त्याच्याकडे ते सगळं मला आहे, लगेच फोन व्हिडिओ नंबर आहे. सांगितला मी. लावा त्यांना कॉल लावा. आपल्याला पोहोचायचं शिवसेनेपर्यंत पोहोचायचं, त्याला जागृत करा. आता ही तर आपली कोकणाची भावना आहे ना, बाकी असं मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, खूप काही आहे तिथं. ते करू नका आपण त्या लेवलला लक्ष एवढं घालू. मी आता सुषमाताई अंधेर सन्मुख हॉलला भेटले होते. मी त्यांना सांगितलं. महाराष्ट्र. आता कुठे सध्या तुम्ही आता आता कामावर आहे. कामावर आहेत का? ते काही नाही, सैना भवनला आलो होतो मी. इथं सैना भवनला आपले राज्य संघटक आहेत अतुल राजमार्गे साहेब म्हणून, त्यांच्या समोर मी तुमचा हा विषय मांडला शाखेचा. तर तुम्ही त्यांना सविस्तर बोला ना, माझ्यासोबत आहेत ते, त्यांना बोला. हो. हॅलो. हॅलो, जय महाराष्ट्र साहेब. हा, जय महाराष्ट्र. काय नाव आपलं? माझं नाव सुभाष सोहलकर. बर, तुम्ही शाखा प्रमुख आहात का? नाही नाही, शाखा प्रमुख दुसरे आहे, चिंतामणी जैतापकर म्हणून. बर बर. तर आम्ही काही दिवसापूर्वी शाखा ओपन केली होती. जुनी जागा होती, जुनी इमारत होती. बर. एका मित्राकडून घेऊन ती आम्ही चालू केली होती. तर मागच्या मार्च महिन्यामध्ये वादळ आलं. त्या वादळामध्ये ते पत्रे वगैरे सगळे उडून गेले. त्यांचे मी फोटो वगैरे साहेबांना पाठवले होते, पंकज दादाला. बर. त्याबद्दल थोडीफार त्यांच्याकडे पण मी विनवणी केली होती की मला थोडीफार मदत झाली तर चांगलं होईल. बर. तर काही लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं विनायक राऊत यांच्या गावात, तर तिकडे पण गेलो. साहेब पण बोलले काहीतरी करतो म्हणून. बर. म्हणजे असं ठोस अशी कोणी मदत केलेली नाही. बाकी आम्ही आमच्या लेवलला आम्ही सगळं तयार केलं. थोडेफार पैसे जमा करून इकडून तिकडून गावातून वगैरे आम्हाला सपोर्ट द्यायला बऱ्यापैकी. बर. झालं तर आता शाखा उभी केली आहे का, म्हणजे अजून करायची आहे? नाही नाही, बाकी आहे, काम चालू आहे. मला तुम्ही तिथला काय करा, शाखेचा व्हिडिओ पाठवा. ओके. तिथला व्हिडिओ आणि लोकेशन मला पाठवा, तिथले फोटो पाठवा. फोटो पाठवले दादाला सगळं पडलेले वगैरे. नाही तरी काय करा, एक चांगला व्हिडिओ काढा तिथला, तिथलं लोकेशन पाठवा मला. मी तिथं तुम्हाला काय मदत करता येईल ते करतो. काय आणि तिथं काही तालुका प्रमुख वगैरे काय मदत करत नाही का तुम्हाला? तालुका प्रमुख आहे, पण ते आपल्यासारखेच आहेत, नॉर्मल आहेत, शिवसैनिक आहेत. म्हणजे जे होते ते सगळे बीजेपी प्रवेश झाला ना, बरेचशी लोक गेली तिकडे. मग तिकडे काय तुमचा उद्योग व्यवसायाचं काय? काय नाही, आम्ही मुंबईला येऊन जाऊन कामधंदे करतो. बर बर. आणि जास्त मुलं मुंबईला असतो. गावी थोडीफार असतात. येणं जाणं, कार्यक्रम असेल, इलेक्शन असेल तर आमचं जाणं येणं कायम असतं. मग शाखेला कोण असतं तिथं? शाखेला तालुका सचिव म्हणून आहे, गुलजार काजी, ते असतात. आणि चिंतामणी येतात शाखा प्रमुख. बर बर. त्या सर्वांची डिटेल्स, त्यांची नावं, त्यांची पदं हे सर्व मला पाठवा. आपण तो विषय तात्काळमध्ये मार्गी लावू. तुम्हाला काय काय पाहिजे? तुमचे जे कोण शाखा प्रमुख असतील, सचिव असेल, तालुका प्रमुख असतील, त्यांची नावं, त्यांची यादी, ते तालुका कोणता येतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्याची मला माहिती पाठवा. त्या गावाचं नाव पाठवा. हा, म्हणजे मग मी त्याचा एक प्रस्ताव अहवाल बनवतो. तुम्हाला लागणारी मदत पण कशा पद्धतीने उभी करता येईल त्याचाही प्रयत्न करतो. मी वैयक्तिक पण काही मदत करतो. परंतु तुम्ही शिवसैनिक म्हणून एक अतिशय चांगला आणि जबाबदारीने काम करत आहात. हरकत नाही. आता आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याकडे कोणी पाहत नाही, हे दुर्दैव आहे. परंतु आता आपल्यालाच आपली शिवसेना आणि आदरणीय उद्धव साहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आता कसं माहितीये साहेब, आता मी पण जास्त इंटरफेअर करत नव्हतो, कारण विनायक राऊत साहेबांनी पण काही देतो
काय झालं, मग तिकडे का गेला, हा पण विषय होऊ शकतो ना. हरकत नाहीये, परंतु आता अशा पडत्या काळामध्ये माझ्यापर्यंत तुमचा मेसेज येणं हा सुद्धा फार महत्वाची गोष्ट होती ना. हा ते तर आहे, मी उद्योगप्रधान साहेबांना पण भेटलो आणि होतो. शिवसैनिकाला अधिकार आहे महाराष्ट्रात त्यांनी कुठेही जावं, कुणाच्याही मदतीला कुणी कुठं उभं राहावं, हीच शिवसेनेचा खरा धर्म आहे. ओके. मग तिकडे तुम्हाला व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे आणि काय पाहिजे? लोकेशन द्या आणि त्या गावाचं नाव वगैरे सगळं द्या व्यवस्थित. हा ते शाखेचं आम्ही एक निवेदन तयार केलं ना, त्याच्यावर सगळं आहे. ते मला पाठवा आणि तिथला व्हिडिओ आणि फोटो द्या मला पाठवा. ठीक आहे, ठीक आहे सर. लोकेशन द्या. ओके, ओके ओके. चल. जय महाराष्ट्र. आणि या पुढच्या बुधवारी या. हो साहेब. काय समस्या असतील, अडचणी असेल, कोणाचा उद्योग व्यवसायाचा प्रॉब्लेम असेल, हो हो साहेब. आपण